नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिपिक टंकलेखक या पदासाठी गेली 2 वर्षापासून आपण वाट बघत होतो. तो निकाल लागलेला आहे. जवळपास 7,006 पदांसाठी 6,613 विद्यार्थ्यांची निवड तात्पुरत्या स्वरूपात झालेली आहे. यानंतर पुढील प्रोसेस जी असणार ती ऑप्टिंग आउटची, नंतर डीव्हीची, नंतर फायनल निवड यादी आणि मग नियुक्ती तुम्हाला देण्यात येणार आहे. त्या अगोदर आता महत्वाचा प्रश्न आता नुकतंच एमपीएससीने परिपत्रक जारी केलंय. प्रसिद्धी पत्रक आहे ऑप्टिंग आउट बाबतचं. ऑप्टिंग आउटचं प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, याला सिरियसली घ्या, तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. मला माहिती आहे तुम्ही एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करताच, तुमचा ग्रुप आहे, तुमचे वेगवेगळे टेलिग्राम सोशल मीडियाचे ग्रुप आहे, त्या माध्यमातून तुम्ही कनेक्टेड आहात. तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांची ह्या लिस्टमध्ये नावं आहे आणि तुमच्या मित्राची ऑलरेडी कुठेतरी अजून निवड झालेली आहे आणि तो तिकडे जॉब करणार असेल तर त्याला आवर्जून सांगा की या प्रोसेसला तू सामोरं जा, इथून ऑप्टिंग आउट होणार काय. यामुळे लगेच खालच्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान नव्हतं, लगेच त्यांना नियुक्ती पण मिळेल. जर काही उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केलं नाही तर विनाकारण काय होतंय, ते पद त्या विद्यार्थ्याच्या नावावर तसंच राहतं आणि खूप कालावधीनंतर मग एमपीएससीच्या प्रोसेसनुसार ते पद दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येतं किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना देण्यात येतं. पण याला विनाकारण कालावधी जातो किंवा कधी कधी गडबड अशी होते की कालांतराने 6 महिन्याने त्या मुलाचं नाव येतं पण त्या मुलाचं लक्षच नसतं इकडे. असे पण काही बाबतीत घडलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, याला सिरियसली घ्या. तुम्ही ज्या ज्या व्यक्तींना ओळखता ज्यांना ही पद नको असेल त्या व्यक्तींना जाऊन सांगा, बाबा रे तू ऑप्टिंग आउट होऊन जा. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे हे सिरियसली घ्यायचं आणि इतरांना पण संधी द्यायची आपल्याला. बघा, ऑप्टिंग आउट संदर्भात नुकतंच एक प्रसिद्धी पत्रक आलंय. तिकडे जाण्यापूर्वी भविष्यात येणाऱ्या ज्या मनपाच्या खूप साऱ्या जाहिराती आता अपकमिंग मध्ये आहे. नगर परिषदेची सुद्धा जाहिरात अपकमिंग मध्ये आहे. वन विभागाची वनरक्षक गट कची जाहिरात 12,000 पद शिल्लक त्याची अपकमिंग आहे. सो या सगळ्यांसाठी जो बेसिक सिलेबस आहे 4 सब्जेक्ट तुमचा मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस हे सगळं ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच आहे. ह्या बॅचला तुम्ही ही बॅच रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल आहे. 1999 जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. आता तुम्ही जॉईन करू शकता. जाहिरात आल्यावरती जीके जीएस चे सब्जेक्टचे टॉपिक तुम्हाला अपडेट करून दिले जाणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, लगेच बॅच जॉईन करू शकता तुम्ही. थोडं पुढे घेऊन जातो मी तुम्हाला. हे प्रसिद्धी पत्रक आलंय 17 एप्रिल 2025चं, ज्यामध्ये विषय आहे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक संवर्ग करता तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून ऑप्टिंग बाहेर पडण्याच्या म्हणजेच ऑप्टिंग आउटच्या सुविधेबाबत. आता लक्षात घ्या, त्यांनी सांगितलंय की 2023 ला एकूण जागा किती होत्या, 7,006 जागा होत्या. 7,006 यापैकी 6,613 पदांची 278 नियुक्ती प्राधिकरणाने आहे. प्राधिकरण किती होते, 278. यामध्ये यांची निवड झाली आहे 6,613. मग राहिले किती, तर राहिले 93 पद हे बॅलन्स आहे. ते का बरं राहिले त्याबद्दल मी नंतर व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगतो डिटेल. पण लक्षात घ्या, ही तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्या आधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प मागवण्यात येत आहे. मग मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ऑप्टिंग आउटला सामोरं जाऊ शकता. तुम्हाला जर हे पद नको असेल तर यासाठी तुम्हाला काय असेल, त्यांनी डेडलाईन दिलेली आहे, कालावधी किती दिलाय. ऑप्टिंग आउटचा बघा ऑप्शन तुम्हाला हा चालू झालाय 18 एप्रिल पासून, म्हणजे चालू होणार उद्यापासून दुपारी 12 वाजेपासून ते 24 एप्रिल पर्यंत जवळपास 7 दिवस तुम्हाला दिलेली आहे. या 7 दिवसात तुम्हाला ऑप्टिंग आउट व्हायचं आहे. ऑप्टिंग आउटचा ऑप्शन कुठे असणार आहे, तर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्याकरता आयोगाच्या वेबसाईटला गेलात तुम्ही, तिथे ऑनलाईन फॅसिलिटी नावाचा मेनू आहे. या मेनू मध्ये पोस्ट प्रेफरन्स ऑप्टिंग आउट नावाची वेबलिंक आहे. तिथे तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला ऑप्टिंग आउट करायचंय. ज्यांना नको असेल त्यांनीच करायचंय, ज्यांना मात्र हे पद पाहिजे असेल त्यांना ऑप्टिंग आउट करायची गरज नाही. हा पण नीट लक्षात घ्या, नाहीतर गडबड होऊन जाते कधी कधी. लक्षात घ्या. ओके, आता ही तात्पुरती निवड यादी आहे आणि ही न्यायालयाच्या अधीन असणार आहे. जर यात काही इश्यू झाला तर खेळाडू संदर्भात पण त्यांनी सांगितलंय की खेळाडूंचं प्रमाणपत्र चेक केलं जाणार आहे. तुम्ही फॉर्म भरताना खेळाडू प्रवर्गातून सिलेक्टेड असाल तर तुम्हाला आता इथे प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. नसेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता. आता ऑप्टिंग आउट करताना काही तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर त्यांनी इथे हेल्पलाईन नंबर दिला. ह्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. हा टोल फ्री नंबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला ईमेल करायचा असेल तर या आयडी वरती तुम्हाला ईमेल पण करता येणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदा ऑप्टिंग आउट झाला तर तुमचा विचार परत केला जाणार नाही.
नाहीये आणि तुम्ही ऑप्टिंग आउट या ऑनलाईनच्याच विकल्पाच्या माध्यमातून ऑप्टिंग आउट करू शकता, बाकी ऑफलाईन स्वरूपात करू शकत नाही. सो मी परत एकदा सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो, ज्या ज्या विद्यार्थ्यांची इतरत्र निवड झालेली आहे आणि त्यांना ह्या पदाला नाही म्हणायचं किंवा ह्या पदावर रुजू व्हायचं नसेल तर किंवा काही विद्यार्थी काही कारणास्तव अपात्र पण असू शकतात, चुकून हे झालं चुकून ते वगैरे वगैरे. सो अशा विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो आणि विनंती करतो की तुम्ही यातनं ऑप्टिंग आउट व्हा, जेणेकरून खालच्या विद्यार्थ्यांना लगेच संधी मिळणार आहे. सो तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओची लिंक सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि अशा तुमच्या माहितीतले विद्यार्थी किंवा असे ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये पण सांगा की खालच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी तुम्हाला जर हे पद नको असेल तर लगेच जाऊन 24 एप्रिलच्या आत ही प्रोसेस करून टाका. सो याबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडता लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर आमचाही हेल्पलाईन नंबर आहे, यांना तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.